मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली, काही दिवस छान दिसलं, पण काही महिन्यांनी नजर कमी झाली. तर हे का झालं असेल बरं? ऑपरेशन तर खराब झालं नाही की लेन्स तर चुकीची बसली नाही, असं काहीही झालेलं नाही. आपण समजून घेऊयात हे का होतं. याला आपण पोस्टेरियर कॅप्स्युलर ओपॅसिफिकेशन किंवा सेकंडरी कॅटरॅक्ट म्हणतो. आता हे का होतं आपण हे समजून घेऊयात. काही लोकांमध्ये जेव्हा आपण लेन्स टाकतो ती आपण एका पिशवीमध्ये टाकतो, तर त्याचा मागचा जो पार्ट असतो तिथल्या पेशी वाढून तिथे एक पडदा तयार होतो. त्याला पोस्टेरियर कॅप्स्युलर ओपॅसिफिकेशन किंवा सेकंडरी कॅटरॅक्ट म्हणतात. आता हा सेकंडरी कॅटरॅक्ट किंवा ही जाळी कोणामध्ये जास्त होते? तर दोन प्रकारचे लेन्स असतात, एक हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक. हायड्रोफिलिक मध्ये जाळी होण्याचं प्रमाण जास्त असतं, तेच हायड्रोफोबिक मध्ये हे खूप कमी. त्यामुळेच आजकाल सर्वच डॉक्टर हायड्रोफोबिक लेन्सेस यूज करा असे म्हणत आहेत. तर जाळी जरी झाली तरी ती सोप्या लेझरने काढता येते, पण ज्यांना रेटिनाचा प्रॉब्लेम असतो त्यांच्यामध्ये ही जाळी पूर्णपणे न निघाल्यामुळे ट्रीटमेंट नीट होऊ शकत नाही. म्हणून नेहमीच हायड्रोफोबिक लेन्स वापरा.